DJ Vaibhav in the mix. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वायपी व्लॉग्सवर. सो फायनली आज आपला आहे दुसरा पाठ्यपूजन सोहळा 2025च्या आपल्या चॅनलवरचा. सो आज आहे आपला परेलचा विघ्नहर्ताचा पाठ्यपूजन सोहळा आणि आज आपण चाललोय आपल्या जुन्या रस्त्यावरून, म्हणजेच की आपण जिथून आगमनाला जातो दरवर्षी, तर तो आपला परेल कारशेडचा रोड, तिकडून आपण चाललोय आपल्या गणपती बाप्पाच्या पाठ्यपूजन सोहळ्याला. सो आज आपल्यासोबत खूप लोक आहेत, बघू शकता. इथे आहे वेदांत, इथे ओमकार, सोन्या आणि त्याच्या पुढे आहेत आपले गणेश आठवे सर. तर गणेश आठवे सर हाय करा जरा एकदा पाठी बघून. हे बाई आपले गणेश आठवे सर आहेत आपल्यासोबत आज, आणि पाठीमागे आपल्या मुंबईचे ब्लॉग. सो चला आपण फटाफट जाऊया आपल्या परेलच्या विघ्नहर्ताचा पाठ्यपूजन सोहळा बघायला. त्यासोबतच तुम्हाला आता मी दाखवणार आपला परेल वर्कशॉप येतो, त्याचं काम चालू झालेलं आहे. किती काय काम झालं ते तुम्हाला आता अपडेट भेटेल याच ब्लॉगमध्ये. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. दुसरा जाऊयात फटाफट आपल्या पाठ्यपूजन स्थळावर. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, हा आहे आपला परेल कारशेडचा रोड आहे आणि इथून आपली खूप जुन्या आठवणी आहेत, कारण की आपण दरवर्षी आगमनाला जातो याच रस्त्याने, कारण इथून आपल्याला परेल वर्कशॉप जवळ पडतो आणि एकदम असं सुंदर असं वातावरण असतं या रस्त्यावरचं. तर एकदम भारी वाटतं इथून जायला. आणि आता आपण पाठ्यपूजन सुद्धा चाललो इथूनच. तर जाऊया आपण पुढे, बघूया परेल वर्कशॉपला आधी, मग त्यानंतर जाऊया पाठ्यपूजन सोहळ्याला. सो चलो. सो मित्रांनो, आता तुम्हाला म्हटलं की आपल्यासोबत ओमकार आणि सोन्या आहे. तर हे लोकांचा आजचा पहिला पाठ्यपूजन सोहळा मुंबईमधला परेलच्या विघ्नहर्ताचा, आणि हे लोक आज पहिल्या आपल्यासोबत पाठ्यपूजनला परेलमध्ये. सो यांना विचारा कसं वाटतंय. सो ओमकार, कसं वाटतंय तुला पाठ्यपूजनला येतोय आमच्यासोबत पहिली वेळ, कसं वाटतंय? फुल एकदम मस्त वाटते. आता बघूया कसं कसं काय नाही ह्याला विचार. तुला काय बोलतो? चांगलं वाटतंय, तुम्ही पण या पाठ्यपूजनला ठीक आहे, आणि मस्त मजा करा पाठ्यपूजनला. मस्त करा. सो वेदांत, दोन शब्द आपल्या ब्लॉग मध्ये काय म्हणशील? तुझा पण 2025चा पहिला पाठ्यपूजन सोहळा, काय म्हणतो? मला खूप असं झालं की कधी तिकडे जातोय आणि बघतोय. आता आपण मी देवे आपल्या लाडके मुंबईचे ब्लॉगला. तो मुंबईच्या 2 शब्द पाठ्यपूजन सोहळा जातो त्यासाठी. काय ना, आता पाठ्यपूजनात जातोय आणि असं वाटतं म्हणजे कधी आपलं ढोल ताशाचा आवाज वगैरे ऐकायला भेटतंय, कधी बँजोचा आवाज, आणि आपलं दर्शन पण करायचं आपल्याला. एक नंबर ना. मग मी तर खूप तरसतोय ढोल ताशाचा आवाज ऐकायला. तर चला आता जाऊया, एन्जॉय करूया. चला. सो मित्रांनो, आपण जाऊया फटाफट. आता आपण परेल वर्कशॉपकडे पोहोचतोय. तिकडे तुम्हाला छोटीशी आपण अपडेट ठेवूया की काय काय चालू आहे, आता कितीपर्यंत काम पोहोचलं आपल्या परेल वर्कशॉपचं. त्यानंतर जाऊया डायरेक्ट आपण आपल्या परेलच्या विघ्नहर्ताच्या पाठ्यपूजन सोहळ्याला. मित्रांनो, आता आपल्यासोबत जॉईन झालेत आपले गणेश आठवे सर. तर त्यांना पण आपण 2 शब्द विचारूया की आजच्या आपल्या पाठ्यपूजनाला जाताना कसं वाटतंय ते. तर गणेश आठवे सर, 2 शब्द आजच्यासाठी. 2 शब्द काय, 4 शब्द बोलेल. ठीक आहे, चालेल. कारण की गणपती बाप्पांसाठी 2 शब्द काहीच नाही. बरोबर आहे. तर आपण आता चाललोय परळचा विघ्नहर्ता या पाठपूजनला. आणि आपली मंडळी माहिती आहे, दरवर्षी गणेशोत्सवाच्या पिरियडमध्ये भेटतातच आपल्याला. आणि वायबीचा तुम्हाला माहिती आहे की एडिटिंग खूप छान असते, एकदम फंटॅस्टिक. मिलियन गेले पाहिजे, मिलियन है ना. बरोबर. बाप्पा की कृपा. हा, बाप्पा की कृपा तेरी मेहनत. की बघू आता पाठपूजन सोहळ्याला काय धमाल असेल ही तुम्हाला आता ब्लॉग मध्ये बघायलाच भेटेल. मग गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. मित्रांनो, समोरच आपल्या परेल वर्कशॉप, आणि आपण परेल वर्कशॉपच्या इथे पोहोचलोय. आपण आतमध्ये जाऊया आणि थोडीशी राऊंड मारून येऊयात आणि मग लगेच जाऊया परेलच्या विघ्नहर्ताला. सो चला आतमध्ये जाऊन तुम्हाला अपडेट देऊ काय ते. मित्रांनो, इथे सर्वीकडे असं काम चालू झालं आपल्या परेल वर्कशॉप मध्ये, कारण आता आपले गणपती बाप्पाला अवघे उरले 74 डेज. तर एकदम काम वगैरे सगळ्यांचं जोरामध्ये चालू आहे, बघू शकता ते बघा. सो मित्रांनो, आता आपण परेल वर्कशॉपच्या बाहेर आलोय आणि आता आपण चाललोय आपल्या परेलच्या विघ्नहर्ताच्या पाठ्यपूजन सोहळ्याला. आणि परेल वर्कशॉप मध्ये आपल्या अपडेट सारखं अजून काय आहे नाही, कामं चालू आहे आपल्या बाप्पाचे. आणि आपलं परेल वर्कशॉप मध्ये एक ट्रॉली सुद्धा आली आहे, ती म्हणजे आपल्या जोगेश्वरीच्या राजाची, ती आलेली आहे आणि कामं चालू आहेत. थोड्या दिवसात आपल्याला बघायला भेटेल गणपती बाप्पा आपले साकार झालेले. तर आपण तेव्हा परत जाऊयात, थोड्या दिवसात परत जाऊया. पण आता आपलं उत्सव चालू झालेत कंटिन्यू, तर आपण इथे येतच राहणार. मित्रांनो, इथे आपण पोहोचलो आपल्या परेलच्या विघ्नहर्ताच्या मंडपापाशी. हा आपला आगमन पाठ्यपूजनचा बॅनर, आणि इथे आतमध्ये चालू आहे आपल्या परेलच्या विघ्नहर्ताचा पाठ्यपूजन सोहळा.
अगले वर्ष कॅन्सर.